भारतामध्ये निवडणुका म्हटल्या की त्या राज्याचं वातावरण तेवढ्यापुरतं का होईना तापत असते आणि अशातच ईव्हीएमचा विषय नेहमी धारेवर धरला जातो. असेच काहीच आता सुरू असलेल्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीत घडलं आहे. भर पावसात ममता बॅनर्जी यांनी राडा घातला आहे. ईव्हीएमचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी काय प्रतिक्रिया दिली, त्यानंतर त्यांचे काय परिणाम झाले आहेत, या निवडणुकीचा संपूर्ण चेहरा मोहरा आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी साजिद आणि आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. त्याचा निकाल 4 मे रोजी लागणार असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. उत्तर कोलकात्यामधील 2 जागांवरील टीएमसीचे उमेदवार कुणाल घोष आणि डॉक्टर शशी पंजा यांनी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. टीसीएमच्या नेत्यांनी खुदीराम अनुशीलन केंद्र परिसराच्या बाहेर धरणे आंदोलन केलं. हा सगळा प्रकार सुरू असताना ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी रात्री भवानीपूर इथल्या एका ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर त्या पोहोचल्या. रात्री कोलकात्याच्या रस्त्यावर मुसळधार पाऊस पडत होता. तरीही ममता दिदी तिथे आल्या. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये. जर ईव्हीएम लुटण्याचा आणि मतमोजणीमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही प्राणाची बाजी लावू. आमच्या एजंटला धमक्या दिल्या जात आहेत. यामागे सुपर पॉवरचा हात आहे, असं ते म्हणत होत्या. ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव घेणं टाळलं. सुरुवातीला स्ट्रॉंग रूमच्या अधिकाऱ्यांनी ममता बॅनर्जी यांना प्रवेश देण्यास नकार दिला, पण नंतर मात्र परवानगी देण्यात आली. कोलकात्याचे महापौर, कोलकाता पोर्ट सीटवरील टीएमसीचे उमेदवार फिरहाद हकीम हे देखील त्या ठिकाणी पोहोचले, परंतु त्यांची आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट होऊ शकली नाही. कारण त्या आधीच आपल्या निवडणूक एजंटसह स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये गेलेल्या होत्या. त्यानंतर ते स्वतः काय म्हणाल्या पाहूयात. है, इधर में स्टोर रूम है। तो आप लोगों को जानकारी है कि नेताजी इंडोर में सीसीटीवी पे हम पाए गए और सारे बहुत सारे जगह में कि उधर में मैनिपुलेशन हो रहा है और बाहर का आदमी आके वो खुल रहा है देख रहा है। ममता बॅनर्जी यांच्या पक्षाकडून स्पष्ट शब्दात एक ट्विट करण्यात आलं. भाजप आणि त्यांच्या दबावाखाली असलेल्या निवडणूक आयोगाला आपण कोणाशी नडला आहात याची अजिबात कल्पना नाही. त्यांनी इतर राज्यांमधून गुंड आणि कार्यकर्ते आणून नेताजी इंडोर स्टेडियमच्या बाहेर परिसरामध्ये गर्दी केलेली आहे. आपली भीती लपवण्यासाठी माध्यमांसमोर नाटक रचलं आहे. आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. श्रीमती ममता बॅनर्जी यांच्या एका आदेशावर 10,000 लोक तिथे जमले होते. आम्ही शांतता निवडली कारण आम्ही कायद्याचा आदर करतो. तुमच्या भीतीपोटी नाही, तर आमच्या सभ्यतेला आमचा कमकुवतपणा समजू नका. एकाही ईव्हीएमला हात लावण्याचा प्रयत्न कराल, जनतेचा कौल चोरण्याचा प्रयत्न कराल, मग तुम्हाला आमच्या कृत्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ममता दिदींनी स्वतः पहारा देत सर्वांना मार्ग दाखवलाय. आम्ही सावध आहोत, सतर्क आहोत. छेडछाड करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल, हा इशारा लक्षात ठेवा. या सर्व प्रकारानंतर इलेक्शन कमिशनने सुद्धा आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात, हे ईव्हीएम नाही तर पोस्टल बॅलेट आहे. सगळे ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत, असे इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. टीएमसीचे नेते शशी पंजा आणि कुणाल घोष यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर केलेल्या धरणे आंदोलनावरती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कोणत्याही सीसीटीव्ही बंद करण्यात आलेले नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम आहे. निवडणूक ज्या प्रकारे पार पडली त्याचप्रमाणे मतमोजणी देखील 100% पारदर्शक आणि स्वच्छ होईल. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार सध्या बंगालमध्ये सत्ता बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की एक्झिट पोलची आकडेवारी आहे, ती आकडेवारी भाजपने मीडियाला दिली आणि ती आकडेवारी सगळीकडे चालवली गेली. पश्चिम बंगालमध्ये मतदान 2 टप्प्यामध्ये पार पडलं असून मतांची मोजणी 4 मे रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने पुष्टी केली आहे की 294 विधानसभेच्या जागांसाठी मतमोजणी सुरक्षेमध्ये पार पडेल. ही निवडणूक आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपेक्षा वेगळी का आहे? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचे धाकधूक का वाढली आहे, त्यांची काही कारणे समोर आली आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत झालेल्या जवळपास सर्व एक्झिट पोलमधून असे संकेत मिळतात की टीएमसी आणि भाजप यांच्यातील मतांच्या आकडेवारीमध्ये फरक कमी असेल आणि जर एखाद्या पक्षाला बहुमत मिळाले तरी त्यांच्या विजयाचं अंतर खूप मोठं असण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या 50 वर्षात पश्चिम बंगालमध्ये एकतर्फी निवडणुका झाल्या आहेत. दुसरीकडे सांगायचं झालं तर काँग्रेस असो किंवा लेफ्ट असो किंवा टीएमसी यांच्यामधील ज्याही पक्षाला विजय मिळाला त्यांना प्रचंड बहुमत मिळत आहे. त्यामुळे जर काय एक्झिट पोलचे संकेत खरोखरच अतितटीच्या लढतीमध्ये असतील
तर हे राज्यासाठी एक असाधारण घटना असेल. बंगालमधील यावेळीची निवडणूक बऱ्याच अंशी हिंसाचार मुक्त झालेली आहे. निवडणूक सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी राज्यामध्ये निमलष्करी दलाचे 2,40,000 जवान तैनात करण्यात आलेले आहे. केंद्रावरती ताबा मिळवणं, राजकीय हत्या होणं, मतदान रोखण्यासाठी धमकावणं आणि एखाद्या विशिष्ट पक्षाचे वर्चस्व असलेल्या भागामध्ये विरोधी पक्षाच्या पुलिंग एजंटला प्रवेश न देणं हे या सर्व राज्याच्या राजकारणामध्ये याचा भाग बनत चालला होता. असा इतिहास असून देखील ही निवडणूक जवळपास पूर्णपणे शांततामय वातावरणात पार पडली आहे. मतदानाच्या दोन्ही टप्प्यामध्ये कोणतीही हिंसाचारामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. किरकोळ गोंधळाच्या तक्रारी वगळता मोठ्या तक्रारींची नोंद झालेली नाही. पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांवरती मतदान झाले. निवडणूक आयोगाने एकाही मतदान केंद्रावर फेरमतदानाचा आदेश दिला नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये 142 जागांवर मतदान झाले. तिथे अद्याप कोणत्याही केंद्रावरती फेरमतदानाचा आदेश जारी केलेला नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे केंद्रीय सुरक्षा दलाची मोठी केलेली तैनात फौज. दुसरं कारण समोर येतंय ते म्हणजे विक्रमी मतदान. या निवडणुकीमध्ये दोन्ही टप्प्यामध्ये मिळून 92.47% मतदान झालं आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये हे आत्तापर्यंत झालेलं सर्वाधिक मतदान आहे. मात्र शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 90% पेक्षा जास्त मतदान होणं हे पश्चिम बंगालसाठी अभूतपूर्व इतिहास आहे. त्यामुळे मोदी वर्सेस दीदी या संघर्षामध्ये कोण जिंकतं हे 4 मे रोजी कळणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.